आता मी फक्त 2च दिवस घरी आलोय, पण याची ना चांगली माहिती दखल घ्यानं होते बरं का पप्पान ते. दुसरा दिवस कुठं उगावलाय बी नव्हता, तेच मला घरच्यांनी सांगितलं का चला आज वावरात जाऊन ना आपल्याला जेवढं गवत उगेल सगळं उपटून टाकायचंय. थांबा म्हणलं, निवांत सगळे काम करू, एक एक काम सगळे पार पाडून टाकू. आणि जवळ मी पुण्याला कॉलेजला होतो ना तवर त्यांनी कोणतेच काम केले नाही बरं का. आणि जशी मी गावाला एंट्री मारली ना लगेच सगळे काम यांनी बाहेर काढले. सकाळी सकाळी कुठे नीट उठलो नव्हतो, तेच सांगितलं जाई ट्रॅक्टर घेऊन ये ना गवत घेऊन यायचंय. म्हणलं मग इतके दिवस तुम्ही गवत आणलं का बरं नाही गड्या. घरचे म्हणले मग तेव्हा गवत एवढं मोठं झालेलं नव्हतं ना. नाही म्हणलं बरोबर आहे बरं का, आता आहे ना गवत रात्रीतून ऑटोमॅटिक वाढला असं पटक्यात दिवशी. तिकडे शहरांमध्ये गेलो पर तास तस एकाच ठिकाणी उभा राहावं लागत आहे. आणि हे इकडे आमची वावर आहे, किती काही ट्रॅक्टर घेऊन जा नाही तर गाड्या घेऊन जा काहीच फरक पडत नाही. कोणत्या बाजूने ट्रॅक्टर घाला अख्खं वावर रिकामच राहणार आहे. तुम्हाला माहिती ना मी जवळ गावाला होतो तर रोज तळ्यात पळत जायचो आणि तिकडे एक बादलीवर पाणी घ्यायचं आणि ते मध्येच संपून जाते. हा पाण्यावरून ध्यानात आलं, मी ना इथं काम करणाऱ्यांना पाणी बी घेऊन आलो होतो ते माझ्या हाताने सगळ्यांना देऊन पण टाकलं. आता मी फक्त ट्रॅक्टर